श्री स्वामी समर्थ. म्हणजे सगळ्या गोड मैत्रिणींना चहा झाला की नाही तुमचा? माझा संध्याकाळचा चहा झाला. आज बिर्याणीचा बेत आहे. माझ्या धाकट्या मुलग्याला एवढी बिर्याणी आवडते की बिर्याणी करणार म्हटलं की अशी गुलाबी लावते, लसूण सोलून देऊ, कांदा चिरून देऊ. जोपर्यंत बिर्याणी होत नाही तोपर्यंत धाकट्या मुलग्याला किचन काय सुटत नाही. बिर्याणी तशी मी 15 दिवसांनी एकदा बनवतेच, खरं त्याला तलप आले की म्हटलं मला बिर्याणी बनवावीच लागते. तर मी बिर्याणी कशी बनवते याची रेसिपी तुमच्या संग आज शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. चला. सगळ्यात पहिला तर आपल्याला कढईमध्ये तेल ओतून मोठे 6 कांदे घेतलेले मी, ते 6 कांदे उभे चिरून ते आपल्याला करपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. ह्याला आपण बरिस्ता म्हणतो. त्याच्यानंतरनं मी काय केलं, चिकन स्वच्छ 2 वेळा धुवून त्याच्यामध्ये गरम मसाला, 4 नर चटणी, बिर्याणी मसाला आणि आपलं घरगुती लाल तिखट आणि मीठ हे टाकलं. त्याच्यानंतरनं मी बिर्याणीसाठी इथे तळलेला कांदा, त्याच्यानंतरनं 2 तमालपत्रीची पाने, 2 लवंगा, 2 वेलदोडे आणि खडा मसाला असं सगळं घेतलं होतं. ते आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, कोथिंबीर, पुदिना आणि 1 वाटी दही आणि 2 टमॅटो चिरून घेतले होते आणि 2 हिरव्या मिरच्या होत्या. हे सगळं आपल्याला आता त्या चिकनमध्ये मिक्स करायचं आहे. हे सगळं त्याच्यात टाकल्यानंतरनं आपल्याला हाताने हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून झाल्यानंतरनं आपल्याला ह्याला एक कमीत कमी 1 तासासाठी मॅरिनेशन करण्यासाठी ठेवायचं आहे. इथे मी सगळं हाताने एकजीव करून घेतलं आणि प्लेट झाकून 1 तास 1.5 तास तरी आपल्याला हे मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरनं मी जे मगाशी कांदा तळून घेतलेलं 2-3 चमचे तेल होतं, तेच तेल भांड्यामध्ये ओतलं. ते तेल कडकडीत गरम झाल्यानंतरनं मी जे मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन होतं ते सगळं त्याच्यामध्ये टाकलं. हे सगळं चिकन त्याच्यामध्ये टाकल्यानंतरनं आपल्याला चांगलं खालवर परतून घ्यायचं आहे तेलात चिकन आणि त्या चिकनला अंगचं पाणी सुटलं की त्याच्यावर प्लेट झाकून चांगला दम काढायचा आहे. इथे मी दुसऱ्या भांड्यात अर्धं भांडं पाणी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याच्या प्रमाणानुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यानंतरनं आपल्याला 2 दालचिनीचे तुकडे, 2 बदाम फूल, 4 वेलदोडे, 4 लवंगा आणि कोथिंबीर आणि पुदिना हे सगळं आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतरनं अर्धा लिंबू मी पिळलेला आहे, कारण भात असा सुटसुटत होतो लिंबू पिळल्यानंतरनं. हे सगळं झाल्यानंतरनं पाण्याला उकळी येऊपर्यंत आपण त्याच्यावर झाकून ठेवून पाण्याला उकळी आली की मी 600 ग्रॅम चिकन होतं त्याच्यासाठी 600 ग्रॅमच तांदूळ घेतलेला आहे. तो तांदूळ स्वच्छ धुवून मी अर्धा तास भिजत घातला होता. त्यानंतरनं पाण्याला उकळी आल्यावर मी त्यात तांदूळ ओतले. हा तांदूळ फक्त आपल्याला 80% शिजवून घ्यायचा आहे. इकडे बिर्याणीमधलं चिकनसुद्धा शिजलं होतं. चिकन शिजल्यानंतरनं त्याच्यानंतर मी काय करते की तांदूळ गाळून ठेवत नाही, तो डायरेक्ट काढून त्याच्यामध्ये टाकते. एक एक जण काय करतात की तांदूळ गाळून ठेवतात, त्याच्यामुळे काय होतं भात गार होतो आणि चांगला दम बसत नाही भाताला. त्याच्यामुळे मी त्या भांड्यातून डायरेक्ट गाळून हा चिकनमध्ये टाकते. मी 2 थराची बिर्याणी करणार आहे, त्याच्यामुळे थोडा तांदूळ पहिला टाकून घेतला. त्याच्यानंतरनं त्याच्यावर बरिस्ता आणि जे दम करण्यासाठी मी त्यातलं निम्मं चिकन काढलं होतं ते त्याच्यावर पसरून घेतलं. त्याच्यानंतर उरलेला तांदूळसुद्धा असा छान पसरून घेतला. तो तांदूळ पसरून झाल्यानंतर आपण तळलेला कांदा, पुदिना आणि थोडं तूप आणि माझ्याकडं आता फक्त हिरवा कलर होता त्याच्यामुळे मी फक्त हिरवा कलर टाकला आणि व्यवस्थित झाकून त्याला असा दम द्यायचा की त्यातली हवा जी आहे किंवा वाफ जी ती बाहेर जाता कामा नये. छान दम बसतो. इथे बघा थर व्यवस्थित लावून झाल्यानंतरनं मी एक कमीत कमी 10 मिनिटासाठी त्याच्यावर ताट झाकून त्याच्यावर उलटा ठेवला होता आणि आहाहा! काय सांगू, असा खमंग वास सुटलेला घरातून. धाकटा मुलगा तर गॅस कट्टा काय सोडून हललाच नाही. त्याच्यानंतरनं बिर्याणी त्याला वाढली, मिस्टरांना वाढली, थोरल्या मुलालाही वाढली.
आणि इथे बघा तुम्ही एक शीतही बिर्याणीचा तुटत नाही, इतकी छान बिर्याणी झाली होती. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की